दादा तुझ्यासाठी एक प्रश्न आहे. आपल्या भारतातील असा कोणता एक महापुरुष की त्यांचं निधन झाल्यावर 193 देशांनी त्यांचा राष्ट्रीय ध्वज खाली झुकवले? अजित पवार. नाही, रॉंग आन्सर. एकमेव असे महापुरुष होते की त्यांचं निधन झाल्यावर 193 देशांनी त्यांचे राष्ट्रीय ध्वज खाली झुकवले होते. अजित पवार आता सध्या किती झुकू राहिले? 193 देशांनी राष्ट्रीय ध्वज खाली झुकवले. कोण आहे रे भाई? थँक्यू. आपल्या भारतात एक महापुरुषाचं निधन झालं होतं, तर 193 देशांनी त्यांचे राष्ट्रीय ध्वज खाली झुकवले. त्या महापुरुषाचं नाव काय? निधन झाले होते. शब्द माझे नाही ऐकून घे. आपल्या भारतात एक महापुरुष होते, त्यांचं निधन झाल्यावर 193 देशांनी त्यांचे राष्ट्रीय ध्वज खाली झुकवले. त्या महापुरुषाचं नाव काय? महापुरुषांबद्दल विचारू शकतो का? आपल्या भारतात एक महापुरुष होते, त्यांचं निधन झाल्यावर 193 देशांनी त्यांचे राष्ट्रीय ध्वज खाली झुकवले होते. त्या महापुरुषाचं नाव काय? महात्मा गांधी. नाही. अजून एक. आपल्या भारतातील एक महापुरुष होते, त्यांचं निधन झाल्यावर 193 देशांनी त्यांचे राष्ट्रीय ध्वज खाली झुकवले होते. त्या महापुरुषाचं नाव काय? ठीक आहे, थँक्यू. आपल्या भारतात एक महापुरुष होते, त्यांचं निधन झाल्यावर 193 देशांनी त्यांचे राष्ट्रीय ध्वज खाली झुकवले. त्या महापुरुषाचं नाव काय? कोणत्या वर्षी? जुन्या काळाची गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कन्फर्म उत्तर द्या मला. भरपूर महापुरुष. आपल्या भारतातील एक असा महापुरुष होता, त्यांचं निधन झाल्यावर 193 देशांनी त्यांचे राष्ट्रीय ध्वज खाली झुकवले होते. निधन झाल्यावर 193 देशांनी त्यांचे राष्ट्रीय ध्वज खाली झुकवले होते. थँक्यू. आपल्या भारतातील एकमेव असे व्यक्ती होते महापुरुष की त्यांचं निधन झाल्यावर 193 देशांनी त्यांचे राष्ट्रीय ध्वज खाली झुकवले होते. आपल्या भारतात एकमेव असे महापुरुष होते की त्यांचं निधन झाल्यावर 193 देशांनी त्यांचे राष्ट्रीय ध्वज खाली झुकवले होते. डॉक्टर B.R. आंबेडकर. धन्यवाद. त्या भारतात एक असे महापुरुष होते की त्यांचं निधन झाल्यावर 193 देशांनी त्यांचे राष्ट्रीय ध्वज खाली झुकवले होते. त्या महापुरुषाचं नाव काय? महापुरुष होता की त्याचं निधन झाल्यावर 193 देशांनी त्यांचे राष्ट्रीय ध्वज खाली पाडले. त्या महापुरुषाचं नाव काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बरोबर. आपल्या भारतात एक महापुरुषाचं निधन झालं होतं, तर 193 देशांनी त्यांचे राष्ट्रीय ध्वज खाली झुकवले होते. तर महापुरुषाचं नाव काय? काय सांगितलं त्याला? माहित नव्हतं यार. नाही माहिती नव्हतं त्याला यार. आपल्या भारतात एक महापुरुष होते, त्यांचं निधन झाल्यावर 193 देशांनी त्यांचे राष्ट्रीय ध्वज खाली झुकवले. त्या महापुरुषाचं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.